गुड मॉर्निंग मित्रांनो. आज सेकंड डे आहे आणि तुम्ही बघा पाऊसने काय कहर मचवल्याकडे. काय हो पाऊस कसा आहे? पाऊस तर पाणी पण भरलंय. आपल्याकडे कधी पाणी भरत नाही. आमच्या उमरगावमध्ये कधी पाणी नाही भरत, पाणी पण पण भरायला लागले. कंटिन्यूस दुसरा दिवस आहे आज. पाऊस खतरनाक पडतोय, सगळं पाणी पाणी करून टाकलं नाही. एवढा जर मुंबईमध्ये पाऊस पडला असता ना, मुंबई पुरा भरला असता. लोकांना किती प्रॉब्लेम होते ते पावसामुळे. हे पण अजून गेले नाही आहेत कामावर. पावसात बघून कसं जाणार तेच प्रश्न पडले. बघा हो, सांभाळून जा, पाऊस खूप येते. छत्रीवर सांभाळा, हवा पण आहे ना. बघा हवा बघा आमच्याकडे. सांभाळून जा, छत्री सांभाळा. सोसायटीमध्ये घालताना पाणी नाही बघा. माझ्या दरवाजा जस्टून बाल्कनीचा उघडला आहे, पाणी बघा कुठपर्यंत आलं आहे. असा घरपर्यंत पाणी आलं आहे. आणि बाल्कनीचं तुम्ही बघू शकता बघा, खूप पाणी पाणी झाले. आणि पाऊस बघा पुरं पाणी साचले किंवा भरले, सर्व पाणी भरले. तरी बरं आहे, उमरगावमध्ये एवढं पाणीचा प्रॉब्लेम होत नाही भरायचा, कारण की तिथे इंडस्ट्रियल एरिया आहे म्हणून. पाऊस असल्यामुळे पार्थला स्कूलला सुट्टी दिलेली आहे. आणि तू बघा त्याला एवढी थंडी लागते, तो झोपला आहे. कारण की एवढं पाऊस पडले 2 दिवसात की अक्षरशः आमचं घर एकदम थंड थंड झालेलं आहे. आणि थंडीही लागती आहे. पार्थ, हे बघा तो उठायचं नाव पण नाही येते. पाऊस नाही पडला तरी प्रॉब्लेम, पडला तरी प्रॉब्लेम, आणि जास्त पडला तरी प्रॉब्लेम. गाड्या पण लोकांच्या बंद होत आहेत. हे बघा, कामावर नाही येणारी माणसं, नाईट शिफ्ट करतात ती लोक आता रिटर्न घरी जातात. किती प्रॉब्लेम होतो ते लोकांना. हे बघा लोकांच्या गाड्या बंद पडत आहेत, एवढं पाऊस आहे. तर मित्रांनो बघू शकता किती मस्त असा पाऊस पडतोय. पाणी भरलंय सर्व. आज तर गरमागरम कांदा भजी, सकाळची चहा आणि कांदा भजी, मजाच येणार आहे. आजच्या नाश्त्याला खूप मजा येणार आहे. इथे बनते चहा आणि इथे बनते गरमागरम भजी, कांदा भजी. पार्थला चाय पियाची खूप तलब आहे. खूप लेट झाले, 9 वाजून गेलेत. आमचा पार्थ चहाचा तलपी आहे. पार्थसाठी बटाटा भजी फ्राईज बनवते. फ्राईज बनवते. मला वाटलं बटाटा भजी बनवते. फ्राईज बनवते. तर बघू शकता भजी तयार झालेली आहे कांद्याची. फक्त फ्राईज बाकी आहेत. फ्राईज झाले का मग नाश्ता आणि चहा करायला बसूया. नाश्ता करायला बसूया.
तर मग नाश्ता तयार झालाय गरमागरम. पारची बटाट्याची भाजी आणि कांदा भजी. फ्राईज आहे ते, भाजी नाही. फ्राईज आणि हे चहा. चला नाश्ता सुरू करा. या मग भजी खायला. मस्त असा पाऊस पडतोय. आमच्या घरी अनन्या पण आली आहे. चंपा पण आले नाश्ता करायला. कांदा भजीची मस्त पार्टी चालू आहे. जोरात पाऊस चालू आहे आणि गरमागरम कांदा भजी. कशी झाली? कांदा भजी चांगली आली का बटाटा भजी? कांदा भजी. कांदा भजी. तुला बटाटा. मम्मी तुला? कांदा. मला पण कांदा. संपवलं. नाही बाकी आहे. पोरं अशी मस्तही खेळतायत. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. तर चलो बाय बाय.